लोकमान्य टिळक मराठी भाषण पाठांतर करण्यास अगदी सोपे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि नेते होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही त्यांची प्रसिद्ध घोषणा आहे. त्यांनी भारतीय जनतेला जागृत केले आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात सक्रियपणे भाग घेतला. बाळ गंगाधर टिळक, ज्यांना लोकमान्य टिळक म्हणून ओळखले जाते, हे एक थोर भारतीय नेते होते. ते एक शिक्षक, पत्रकार, वकील आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे व्यक्ती होते. त्यांनी केसरी आणि मराठा यासारख्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांमध्ये राजकीय जाणीव जागृत केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही त्यांची गर्जना भारतीयांना प्रेरणा देत राहिली. टिळकांनी लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले, ज्यामुळे लोकांमध्ये ऐक्य आणि राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली. ब्रिटिश सरकारने त्यांना अनेक वेळा अटक केली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांच्या कार्यामुळे त्यांना लोकमान्य ही उपाधी मिळाली, ज्याचा अर्थ लोकांनी मानलेले नेते असा होतो. टिळकांनी समाजासाठी खूप मोठे कार्य केले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व लोकांना सांगितले. स्त्रियांच्या शिक्षणाचे समर्थन केले. त्यांच्या कार्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने लोकमान्य ठरले. अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.